जय हिंद मित्रांनो. तर आता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे नवीन पोलीस भरतीबद्दल. तर आता त्या डिटेलिंग मध्ये आपण पाहणार आहे, त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर आगामी पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी नेमकं काय दिलेलं आहे, तर पोलीस शिपाई भरती 2026 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर आता उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस शिपाई भरती सन 2026च्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके आपली पोलीस भरती कोण राबवत असते, तर प्रशिक्षण व खास पथके अप्पर पोलीस महासंचालक ही आपली पोलीस भरती राबवत असते. तर त्यांच्या मार्फत हे परिपत्रक आलेलं आहे. तर आता त्या परिपत्रकात त्यांनी दिलेलं आहे की 23/6/2026 रोजी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर व्हिडिओमध्ये कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये पोलीस भरतीच्या अडचणींवर व त्यावर उपाय याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. या उद्देशाने ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. तर आता यावरून आपल्याला निश्चितच समजून येते मित्रांनो की पोलीस भरती आपली लवकरच होणार आहे. तर आता त्यांनी सर्वांना इन्व्हाइट केलेलं आहे. पोलीस आयुक्त, त्याच्यानंतर पोलीस किंवा पोलीस उपायुक्त, कार्यालय अधीक्षक व आस्थापना लिपिक आणि जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक, कार्यालय अधीक्षक व संबंधित आस्थापना लिपिक, अशा प्रकारे सर्वांना त्यांनी खाली लिंकवर त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे मित्रांनो. तर आता यावरून आपल्याला एक सिग्नल, आता वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण की आपल्या आगामी पोलीस भरतीला वेगाने वेगाने आपल्या आगामी पोलीस भरतीची तयारी चालू आहे मित्रांनो. त्यामुळे आता नोव्हेंबर डिसेंबर जाऊ द्या, पण आता ऑक्टोबर मध्येही आपली पोलीस भरतीची ऍड येण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळे जितका वेळ आपल्या अभ्यासाला, आपल्या ग्राउंडला देसाल तितका वेळ देऊन टाका. त्याच्यानंतर आता समोर ज्या काही आता नवीन पोलीस भरतीच्या ज्या काही समोर अपडेट येत राहतील त्या मी तुम्हाला माहितीच आहे, देतच असतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी आगामी पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.